सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 17वा दिवस, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्राणांची बाजी। सोनम वांगचुक रोज मरतायत, पण हे निद्रिस्त आणि ढिम्म सरकार नक्की कधी जागे होणार? प्रश्न विचारला की देशद्रोहाचे लेबल। वांगचुक यांच्या उपोषणाने लोकशाहीच्या बेफिक्रीपणावर ओढले आसूड। नीट पेपर फुटीच्या अंधारात देशातील शिक्षण व्यवस्था कोलमडली, पण सरकार मात्र मूग गिळून गप्प। आज आपण अशा एका गंभीर विषयावर बोलणार आहोत ज्याने संपूर्ण देशाच्या संवेदनशीलतेला आणि आपल्या लोकशाहीच्या जिवंतपणाला एक मोठा प्रश्न विचारलाय। ज्या माणसाने लडाखच्या बर्फाळ पर्वतांमध्ये पाणी साठवण्यासाठी आईस स्तूप बनवले, ज्याच्या अनोख्या विज्ञानावर आणि शिक्षण पद्धतीवर बॉलिवूडमध्ये 3 इडियट्स यासारखा ब्लॉकबस्टर चित्रपट बनला, ज्याला आशियाचा सर्वोच्च समजला जाणारा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला, तो 59 वर्षांचा वैज्ञानिक, पर्यावरणवादी आणि शिक्षण तज्ञ आज देशाची राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवर स्वतःच्या प्राणांची आहुती द्यायला बसलाय। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 17वा दिवस आहे। पण दुर्दैव बघा, एका बाजूला एका निष्पाप देशप्रेमीचे शरीर हळूहळू मृत्यूच्या दिशेने सरकत आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र सत्तेचे सिंहासन ढिम्म हलत नाहीये। ही बातमी केवळ एका उपोषणाची नाहीये, तर ती आपल्या देशातील व्यवस्थेच्या बेफिक्रीपणाची आणि आपल्या मुलांच्या अंधकारमय होत चाललेल्या भविष्याची आहे। दिल्लीच्या जळजळीत 46 अंश सेल्सिअस तापमानात जिथे धड उभे राहणेही कठीण आहे, तिथे गेल्या 17 दिवसांपासून अन्नाचा एक कणही न घेता सोनम वांगचुक हे देशातील तरुण विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी प्राणांची बाजी लावून बसले आहेत। या प्रदीर्घ उपोषणामुळे त्यांच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली असून त्यांचे वजन 8.5 किलोने घटले आहे। रक्तातील साखर 67 पर्यंत खाली आली आहे आणि रक्तदाबही वेगाने घसरतो आहे। त्यांना साधे वॉशरूम पर्यंत चालणेही अशक्य झाले असून शरीरात असह्य वेदना होत आहे। पण तरीही सत्तेत बसलेल्या राजकारण्यांचे हृदय पाझरत नाहीये। कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचा एकमेव गुन्हा काय, तर त्यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची धूळधाण करणाऱ्या नीट परीक्षा घोटाळ्यावर आवाज उठवलाय आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। पण संतापजनक बाब म्हणजे ज्या शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ पायउतार व्हायला हवे होते, ते उलट या प्रामाणिक आंदोलकांना विघातक घटकांची बी टीम म्हणून त्यांचा अपमान करतायत। हा सत्तेचा माज नाहीये तर काय आहे? आज संपूर्ण देश सोनम वांगचुक यांच्या ढासळत्या तब्येतीमुळे भीतीच्या सावटाखाली वावरत आहे। विरोधी पक्षांचे नेते, विचारवंत, कलावंत आणि सामान्य नागरिकही त्यांच्या समोर अक्षरशः हात जोडून उपोषण मागे घेण्याची भीक मागतायत, कारण पुढील संघर्षासाठी त्यांचा जीव वाचणे गरजेचं आहे। पण वांगचुक मात्र शांतपणे उत्तर देतात की मला उपोषण मागे घ्यायला सांगू नका, तर या सरकारला विचारा की ते साधी चर्चा करायलाही का पुढे येत नाहीये। खरंच हा सरकारसाठी केवळ इगोचा आणि सत्तेचा अहंकाराचा विषय बनलाय का? संपूर्ण देशाच्या शिक्षण व्यवस्थेचे 3-13 वाजले असताना, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा आकडा वाढत असताना, हे सरकार स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी एका देशप्रेमी वैज्ञानिकाच्या प्राणांशी खेळत आहे। जेव्हा जेव्हा गरिबांवर, विद्यार्थ्यांवर किंवा अन्यायावर प्रश्न विचारले जातात, तेव्हा सत्ताधाऱ्यांकडून तत्काळ देशद्रोहाचे लेबल लावून आवाज दाबला जातो। पण या ढिम्म प्रशासनाला आज समजून घ्यावे लागेल की हा प्रश्न विचारणे म्हणजे देशद्रोह नसून हीच खरी देशसेवा आहे। हा देश आपण कुठे नेऊन ठेवलाय? 2011 मध्ये अण्णा हजारे आंदोलनाला बसले तेव्हा हे सरकार 12व्या दिवशी जागे झाले होते। पण आज 2011चा भारत राहिला नाहीये। आजचा भारत असा झालाय की जिथे एका जिवंत माणसाच्या जीवापेक्षा सत्तेत बसलेल्यांचा अहंकार मोठा ठरतोय। सोनम वांगचुक यांच्या शरीरातील ताकद आता संपत चालली आहे। त्यांची प्रत्येक घटका मृत्यूशी झुंज देत आहे। आज देश थेट सरकारला जाब विचारतोय, तुमची संवेदनशीलता संपूर्णपणे मेलीये का? एका वैज्ञानिकाचा बळी गेल्यानंतर तुम्हाला जाग येणार आहे का? की एका निष्पाप मानवी जीवाचे बलिदान घेऊनच तुमचे समाधान होणार आहे? आणि देशातील जनतेलाही हा सवाल आहे की सोशल मीडियावर रील स्क्रोल करताना तुमच्या देशातील हा सर्वात मोठा हिरा जंतर मंतरवर विजतोय हे पाहूनही जर तुमचे रक्त सळसळत नसेल, तर आपणही या व्यवस्थे इतकेच ढिम्म झालो आहोत हे मान्य करावे लागेल। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय? हे सरकार कधी आणि कसे जागे होणार? विचार करा आणि तुमच्या संतप्त प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।